भारतीय जनता पक्षाचा विचार केला तर पुन्हा एकदा सर्वात जास्त स्ट्राइक रेट आपला आहे। आपण नगराध्यक्ष पदाकरता जेवढ्या निवडणुका लढलो त्यापैकी 65% आपले नगराध्यक्ष निवडून आले आहेत, हा देखील एक रेकॉर्ड आहे। दुसरं, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भाजपने एक अजून नवीन रेकॉर्ड तयार केलेला आहे, तो म्हणजे नगरसेवक निवडून आणण्याचा। मागच्या निवडणुकीमध्ये भाजपचे 2017 साली आपणच एक नंबर पक्ष होतो, पण आपले 1500 नगरसेवक निवडून आले होते। यावेळी जवळपास 3000च्या वर नगरसेवक, दुपटीपेक्षा जास्त नगरसेवक हे भाजपचे निवडून आले आहेत। आणि 6 पक्ष, इतक्या आघाड्या, इतके अपक्ष, असं सगळं असताना एकूण नगरसेवकांच्या 48% एकट्या भाजपचे नगरसेवक महाराष्ट्रामध्ये निवडून आलेले आहेत। गेल्या 30 वर्षाचा मी स्टॅटिस्टिक्स पाहत होतो, तर त्यात हा रेकॉर्ड आहे। एवढे नगरसेवक नगरपालिकेच्या निवडणुकीत कुठल्याच एका पक्षाचे आलेले नाही। त्यामुळे एक प्रकारे महाराष्ट्रातल्या नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी आपल्या सरकारवर विश्वास दाखवलेला आहे, आपल्या कामाला एक प्रकारची पावती दिलेली आहे। आणि विशेषतः देशामध्ये आपले नेते माननीय नरेंद्र मोदीजी यांनी विश्वास आणि विकास याचं जे राजकारण तयार केलेलं आहे, त्याला प्रतिसाद हा प्रत्येक निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी मिळतो आहे। आणि तोच नागपूर जिल्हा असेल किंवा उर्वरित महाराष्ट्र असेल, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला।